मराठा आरक्षण के मुद्दे पर आगे का रास्ता निकालने के लिए राज्य सरकार ने कल सर्वदलीय बैठक बुलाई थी, लेकिन महाविकास आघाड़ी ने इस बैठक का बहिष्कार कर दिया। शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट ने महाविकास आघाड़ी के नेताओं पर अपना गुस्सा जाहिर किया। उन्हें पता था कि मुख्यमंत्री शिंदे आरक्षण को लेकर अच्छा फैसला लेंगे, इसलिए वह बैठक में नहीं आए। दरअसल शिरसाट ने आरोप लगाया कि महाविकास आघाड़ी मराठा और ओबीसी समुदाय के साथ न्याय नहीं करना चाहती। मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक बोलवली होती। त्या दोन्ही सर्वच पक्षांना, विरोधी पक्षाचे असेल, सर्वांना बोलवलं, परंतु ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्तेमध्ये असताना 40 वर्ष ज्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं, ते काम आता एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यामुळे बैठकीला गेल्यानंतर जर काही चांगला निर्णय झाला तर हे क्रेडिट शिंदे साहेबाला जाईल। फक्त ह्या भीतीपोटी काल ते बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही त्यांची असलेली भूमिका त्यांनी काल दाखवून दिली की आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहोत। जर त्यांचा प्रश्न मांडायचा असता, मराठा आरक्षणासंदर्भात बोलायचं असतं, तर तो कालच्या बैठकीमध्ये आलेली सुवर्ण संधी त्यांनी मुद्दामून घालवली। मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं, मराठा समाजाला दिलेल्या कुठली नोंदी जर कायम झाल्या तर इतर समाज सुद्धा आपल्यावर नाराज होईल। परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही। एवढं सर्व स्पष्ट केले असताना सुद्धा जाणून बुजून आम्ही मराठा विरोधी आहात हे काल त्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे।